नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जी काय आपली BSc नर्सिंगचा कोर्स तुम्हाला बघायला भेटतो ना, तर यामध्ये 2024 ची जी आहे ते ॲडमिशन प्रोसेस सध्या चालू आहे। यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर जे काय आपले प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज आहेत ना, तर यांच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही सेमी गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज पण म्हणू शकता, कारण तिथे तुम्हाला कॅटेगरीनुसार जी आहे ती 100% स्कॉलरशिप गव्हर्नमेंट पे करतं, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। तर पहा, सध्या महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंग 2024 ची ॲडमिशन प्रोसेस चालू असलेली तुम्हाला बघायला भेटते। यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करतो, ज्याची की 10 तारीख तुम्हाला या ठिकाणी लास्ट बघायला भेटते। तर 10 तारखेपर्यंत तुम्ही जर महाराष्ट्र नर्सिंग CET 2024 चा एक्झाम दिला असेल तर या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून पार्टिसिपेट करू शकता। नंतर तुम्हाला या ठिकाणी 12 तारखेला एक SML लिस्ट येणार आहे आणि SML लिस्ट आल्याच्या नंतर राऊंड 1 चा टाइम टेबल येईल। नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू चालू होताना तुम्हाला बघायला भेटेल। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण त्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत की तुमचा एक महत्त्वाचा डाऊट या ठिकाणी येत आहे। बरेच लोक जे आहेत ते मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवत आहेत की सर आम्हाला CET सेल कडून असा मेल आलेला आहे। तर मेल काय येत आहे, जे काय आपलं BSc नर्सिंगचा रजिस्ट्रेशन फॉर्म झाला ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं होतं आणि ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करत आहे CET सेल। आणि जे विद्यार्थी समजा डॉक्युमेंट अपलोड करताना काय जर त्यांना प्रॉब्लेम आला तर तुम्हाला एक मेल येत आहे। तर आता विद्यार्थ्याचा हा डाऊट आहे की सर त्यांनी आम्हाला रिमार्क दिलेला आहे, जसं की तुम्हाला या ठिकाणी एक मेसेज बघायला भेटतो की या ठिकाणी CET सेलचा ऑफिशियल मेसेज आहे। कोणीतरी मला हा व्हॉट्सअपवर सेंड केलता, डिअर कॅन्डिडेट युअर रीअपलोड ॲज रिमार्क इन प्रोफाईल। ते असं म्हणत आहे की प्रिय विद्यार्थी, तुमची जी काय समजा प्रोफाईल आहे त्यामध्ये आम्ही एक रिमार्क दिला आहे, तर तुम्ही तो जो डॉक्युमेंट आहे तो एक वेळेस रीअपलोड करा आणि तुम्ही काय करा, लॉग इन करून पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ते तुम्ही चेक करू शकता। आणि हा जो आहे तो जी काय आपली महाराष्ट्र नर्सिंग CET ची काउन्सिलिंग करणारी CET सेल आहे ना मुंबईमधली, तर यांचा ऑफिशियल मेल तुम्हाला बघायला भेटतो। पहा, खाली पण मी आणखीन एक ॲड केलेला आहे, सेम मेल तुम्हाला बघायला भेटतो की डिअर कॅन्डिडेट युअर रीअपलोड ॲज रिमार्क इन प्रोफाईल। प्रोफाईलमध्ये जे काय तुम्हाला रिमार्क दिसत आहे तर तो डॉक्युमेंट तुम्ही रीअपलोड करा, परत एक वेळेस टाका आणि तुम्ही लॉग इन करून एक वेळेस चेक करा, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि ऑफिशियल CET सेलचा हा मेल तुम्हाला बघायला मिळत आहे। तर पहा, आता या ठिकाणी आपल्याला काय करणं आहे नेमकं, जर तुम्हाला असा मेल आला असेल तर तुम्ही काय करणार आहे, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा ID पासवर्ड जो आहे ना, जो काय तुमचा समजा ID पासवर्ड असेल तर ID पासवर्ड तुम्ही टाकणार आहे, लॉग इन करणार आहे। ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, डॉक्युमेंट सेक्शनमध्ये जाणार आहे। डॉक्युमेंट सेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल तर त्यावेळेस तुम्ही कोणता डॉक्युमेंट चुकीचा अपलोड केला असेल तर तुम्ही ते चेक कराल। जसं की एखादा विद्यार्थी समजा आणि त्यानं जर समजा 10वीच्या सनदच्या जागेवर जर 10वीचा मार्कशीट अपलोड केला असेल तर मार्कशीटवर तुमचा डेट ऑफ बर्थ नसतो, तर त्या ठिकाणी पण तुम्हाला जे आहे ते रीअपलोड किंवा मग असा मेल येऊ शकतो। तर हा मेल आला म्हणजे खूप जास्त घाबरण्याची गरज नाहीये, तुम्हाला सिंपल काय करणं आहे, तुमचं जे ऑफिशियल तुम्ही फॉर्म फिल केला तो ID पासवर्ड टाकून लॉग इन करणे, तुम्हाला डॉक्युमेंट सेक्शनमध्ये जाणं आणि डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तिथे ते ज्या ठिकाणी रिमार्क बोलत आहे तर त्या ठिकाणी ते तुम्हाला सांगतं पण की जर समजा तुमचा एखादा डॉक्युमेंट असेल तो ब्लर असेल किंवा मग थोडा काही प्रॉब्लेम असेल तर ते बोलतं की तुम्ही एक ॲफिडेविट बनवून सबमिट करा किंवा मग अपलोड करा, किंवा मग तुम्ही डॉक्युमेंट चुकीचा अपलोड केला असेल तर ते तुम्हाला रीअपलोड असं पण बोलतं। जसं की काही विद्यार्थी असं पण करताय की 10वीच्या जागेवर 12वीची मार्कशीट अपलोड करताय, तर त्या केसमध्ये पण तुम्हाला ते रीअपलोड असं येऊ शकतं। किंवा मी सांगितलेला फर्स्ट ऑप्शन, एखादा विद्यार्थी जर समजा सनदच्या जागेवर 10वीची मार्कशीट टाकत असेल तर तुम्हाला रीअपलोड हा ऑप्शन मिळून शकतो। किंवा मग एखादा विद्यार्थी डॉक्युमेंट स्कॅन करतोय पण PDF जो आहे तो व्यवस्थित करत नाहीये, तू जे आहे ते अंध किंवा ब्लर PDF अपलोड करतोय, तर देन त्या केसमध्ये पण तुम्हाला रीअपलोड असा मेसेज येऊ शकतो। तर पहा, ओव्हरऑल मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगणं आहे की तुम्हाला जर असा मेल आला तर तुम्हाला ह्या मेलचा अर्थ असा नाही की तुम्ही घाबरून जायचं नाहीये किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाहीये। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट हीच तुम्ही लक्षात घेऊ शकता की पेमेंट झालं म्हणजे तुमचा फॉर्म कंप्लीट झाला, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं पडतं। जर तुम्ही चुकीचा डॉक्युमेंट अपलोड केलाय तर तुम्हाला CET सेल मेल देतं, तर मेलमध्ये काय मेन्शन केलं असतं तुम्ही ती रीड करणं आहे। त्यांनी एवढं सांगितलंय की तुम्हाला आम्ही एक रिमार्क दिलाय, तर तुम्ही लॉग इन करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन बघा। तर तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करणी की तुम्हाला ID पासवर्ड टाकणे, लॉग इन करणे, नंतर तुम्हाला डॉक्युमेंट सेक्शनमध्ये जाणं आणि ज्या ठिकाणी रिमार्क आहे, ज्या डॉक्युमेंटच्या समोर रिमार्क आहे तिथं जर ॲफिडेविट बोलला असेल तर तुम्हाला एक ॲफिडेविट बनवून त्या ठिकाणी अपलोड करणं पडेल। पण जर त्या ठिकाणी त्यांनी रीअपलोड बोलला असेल तर तुम्हाला तो डॉक्युमेंट जो आहे तो परत अपलोड करणं आहे। फक्त तो डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड करून सबमिट करा। आणि आता तुमचा सेकंड डाऊट हाच आहे की सर आम्ही तो रीअपलोड केला किंवा ॲफिडेविट बोलत होतं तर ॲफिडेविट पण अपलोड केला पण तो रिमार्क जात नाहीये, तर तुम्हाला टाइम देणं पडेल। जवळपास आपली जी लास्ट डेट असते ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, तर त्या तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं। त्याच्यामुळे तुम्ही आज जर समजा रीअपलोड करताय डॉक्युमेंट किंवा डॉक्युमेंटला ॲफिडेविट बनवून अपलोड करताय तर तुम्हाला आजच रिमार्क किंवा उद्या किंवा परवाच रिमार्क हटल असं नाहीये। जोपर्यंत लास्ट डेट जात नाही तोपर्यंत तुमचा तो रिमार्क जो आहे तो चालला गेला जाईल, तुम्ही ही गोष्ट पण लक्षात घेऊ शकता। आणि थर्ड डाऊट तुमचा असा आहे की सर आम्हाला CET सेलनं काहीच मेल दिलेला नाहीये। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलाय, कंप्लीट फॉर्म झालाय त्यांचा, त्यांनी जे आहे ते पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केले, त्याचा प्रिंट आउट काढलाय, पेमेंट पण केलंय, तर अशा विद्यार्थ्याला जर काहीच मेल आला नाहीये म्हणजे याचा अर्थ हाच होतो की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये। तुम्हाला मेल नाही आला म्हणजे तुम्हाला ते रीअपलोडसाठी बोलत नाहीये, तुमचे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थित आहेत, तुम्ही जो PDF फॉर्मॅट अपलोड केला तो एकदम करेक्ट आहे। तर ज्यांना मेल काहीच आलेला नाहीये CET सेल कडून
किंवा ज्यांना अशा प्रकारे मेल भेटलाच नाहीये तर त्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट एकदम करेक्ट आहेत, त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीये, हेच क्लिअर होतं. तर हा प्रॉब्लेम एवढा जास्त बिग प्रॉब्लेम नाहीये, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होत आहे. जे सीईटीसीएलला काही प्रॉब्लेम दिसतो डॉक्युमेंटमध्ये तर ते रिअपलोड करा बोलतं, किंवा मग त्यांना जर काही वेगळा प्रॉब्लेम वाटला तर ते तुम्हाला ॲफिडेविट बनवून पण सबमिट करा बोलतं. तर ही दोनच प्रोसेस जे आहे ते सीईटीसीएल तुम्हाला लावतं. म्हणजे थोडक्यात तुमचे जे नर्सिंग सीईटीचे डॉक्युमेंट आहेत ते सध्या थोडक्यात ऑनलाईन थोडेफार व्हेरीफाय होत आहे. बाकी जे मेन डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय होतील ते तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होईल आणि तुम्ही ऑफिशियली ॲडमिशन घ्यायला जाता, त्या ठिकाणी जॉईन करायला जाता, तर त्या ठिकाणी कॉलेजचा स्टाफ आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल आणि ऑफलाईन तुमचे राऊंड 1च्या सीट मिळाल्यानंतर जे कॉलेज ॲडमिशनसाठी जाताल ना तर त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. तिथं जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तेव्हा मग तुम्हाला ते कॉलेज डायरेक्ट रिजेक्ट करून टाकन. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यामुळे सीईटीसीएलनं जर तुम्हाला ॲफिडेविट बनवायला सांगितला तर तुम्ही तुमच्यापाशी ॲफिडेविट बनवून ठेवू शकता. ही पण तुमच्यापाशी एक बेटर ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. तर पहा, हा जो काय तुमचा एक डाऊट होता तो विथ डिटेल एक्सप्लेन करून मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर अजून काही डाऊट असेल तुमच्या मनात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा किंवा मग बीएससी नर्सिंगचा एएनएम जेएनएमचा जर काउन्सिलिंग प्रोसेस आमच्याकडून करायचा असेल पेड काउन्सिलिंग तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती देऊ, किंवा तुम्हाला कॉलेजची फीजची पीडीएफ किंवा कट ऑफची पीडीएफ किंवा किती कॉलेज पार्टिसिपेट करताय, गव्हर्नमेंट किती, प्रायव्हेट किती, याची जर लिस्ट हवी असेल, किंवा मग स्कॉलरशिप कॅटेगरी वाईज किती दिली जाते, एसएमए लिस्ट काय राहतो, ईएमडी ईएमआर काय राहतं, म्हणजे पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसची जर तुमचा कोणता पण डाऊट तुम्हाला सॉल्व्ह करून घेणं असेल 2024ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट पर्सनली शेअर करतो. तुम्हाला लिंक पण प्रोव्हाइड करतो की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जाऊन कुठं भरणं आहे, सर्व एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करतो. तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. 500 रुपीज तुम्हाला त्याचा चार्ज बघायला भेटतो. तुम्ही व्हॉट्सअप पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. आम्ही तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 2024ची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत पूर्ण गाईड करू. त्याचबरोबर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये जर गायडन्स हवा असेल तर आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. आम्ही तिथे एकदम कंप्लीट फ्रीमध्ये पण तुमची काउन्सिलिंग प्रोसेस व्यवस्थित कंप्लीट करून घेऊ.